नमस्कार. वॉइस ऑफ सिनेमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आहे आपला मित्र दीपक भवर पाटील. तर एक अतिशय वेगळी आणि कॉमेडी एक नाटक घेऊन येत आहेत. निर्मिती प्रसाद ओक सर, दिलीप जाधव सर, संजय मेमाने, दिलीप जाधव सर हे निर्माते आहेत आणि दिग्दर्शन करतायत राजेश देशपांडे. तर ही जी संकल्पना आहे आणि हे जे कॉमेडी नाटक आहे, तर ह्यापूर्वीही तुम्ही हे नाव ऐकलं असेल, पण थोडंसं वेगळं आहे. जसं की ह्या अगोदर तुम्ही ऐकलं असेल जे पॉलिटिकल लेवलला त्याचं नाव आहे की लाडकी बहीण योजना. तर त्याच्या थोडंसं एकच वर्ड वेगळा म्हणून हे लाडकी बहीण योजनेचं अतिशय कॉमेडी उत्कृष्ट असं नाटक प्रेक्षकांच्या भेटीसाठी ही टीम घेऊन येते. तर त्यातले जे लीड कलाकार आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधूयात. मॅडम, तुमचा परिचय द्या आणि काय भूमिका आहे तुमची थोडक्यात सांगा. नमस्कार, मी सिद्धी घैसास. माझी या नाटकात स्नेहल मिठबावकर ही एक भूमिका आहे. कोकणातली एक साधी गोड मुलगी अशी एक भूमिका आहे या नाटकात. आणि ह्या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे अष्टविनायक निर्मिती संस्था, दिलीप जाधव सर ज्याचे ओनर आहेत, फाउंडर आहेत, आणि पंचशील एंटरटेनमेंट जिथे 5 दिग्गज कलाकारांनी प्रोडक्शनला हात घातलेला आहे आणि त्यांची पहिली निर्मिती असलेलं हे नाटक आहे. त्यामुळे खरं तर जबाबदारी आहे, पण ॲट द सेम टाईम निर्मिती सावंत मॅम त्यांच्यासोबत आम्ही काम करत असल्यामुळे पावलोपावली आम्हाला मजासुद्धा येते, शिकायलाही मिळतं आहे. आणि रोज एक नवीन रिहर्सल प्रोसेसमध्ये आहोत आत्ता आम्ही, त्यामुळे रोज एक नवीन अनुभव असतो. राजेश देशपांडे सर आहेत जे डिरेक्टर म्हणून त्यांनी खूप वर्ष काम केलेलं आहे. प्लस निर्मिती मॅमसोबत सुद्धा त्यांची बरीच प्रोजेक्ट्स कोलॅबरेशनमध्ये झालेली आहेत. सो त्यांचं पण डिरेक्टर म्हणून खरंच त्यांच्याकडून पण खूप शिकायला मिळतं. सो येस, हे नाटक एक पर्वणी असणार आहे प्रेक्षकांसाठी की एका कोकणातल्या घरात किती चांगल्या किंवा किती धक्कादायक गोष्टी घडू शकतात ॲट द सेम टाईम. तर हे लोकांना बघायला मिळणार आहे 5 मार्चपासून त्यांच्या जवळच्या नाट्यगृहात. सो प्लीज तुम्ही नक्की या 5 मार्च. हे तुमचं पहिलं नाटक आहे का आणि हा अगोदर काही सिनेमा वगैरे काय केलंय? नाही, खरं तर हे माझं 3रं व्यावसायिक नाटक आहे. माझं पहिलं व्यावसायिक नाटक प्रशांत दामले सरांसोबत होतं आणि तेही अगेन प्रशांत दामले सर आणि वर्षा उसगावकर मॅम. सो ते दिग्गज आहेतच, त्यांच्याबरोबर जो मला अनुभव मिळाला तो सोबत आहे. पण आता हा नवीन अनुभव सुरू होणार आहे ह्या दिग्गजांबरोबर. सो ह्याच्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. या